महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजैस्फुरधिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपां नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा ज्यांचं वर्णन करणार भगवान परमात्म्याच्या व्यापक ब्रह्मरूपतेचं आणि मंगल लीलांचं दर्शन घडविणारं विठ्ठल उपासकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणारं श्रीमद शंकराचार्य विरचित जे पांडुरंग अष्टकम स्तोत्र आहेत. या स्तोत्राचा विचार आपण पाहत आहोत. आपण या अगोदर श्रीमद शंकराचार्यजी महाराज यांचा अधिकार पाहिला. विष्णुमाऊली भगवान ज्ञानोबारे असतील, जगद्गुरु तुकोबारे असतील, शांती ब्रह्मश्री नाथबाबा असतील, या वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रय रचयित्यांनी श्रीमद शंकराचार्यजी महाराजांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपण महायोग पीठे या शब्दाचा विचार करत असताना पीठ या शब्दाचा विचार अर्थ पाहिला होता. पीठ याचा अर्थ स्थान, ठिकाण, आणि योगपीठ योगाचं पीठ. मग योग म्हणजे काय याचा विचार करत असताना आपण या अगोदर योगो ध्यानम अर्थात योग म्हणजे ध्यान, योग म्हणजे ध्यान आणि महायोग याचा विचार करत असताना पाहिलं की ध्यानाची जी परिपक्व अवस्था आहेत अर्थात समाधी, ध्यानाला योग असं म्हणतात, आणि योगाची जी परिपक्व अवस्था आहेत त्याला महायोग. तसं ध्यानाची जी परिपक्व अवस्था जी आहे समाधी, त्या समाधीलाच महायोग अशा प्रकारे म्हणतात असा आचार्यांचा अर्थ असावा. महायोग किंवा दुसरा अर्थ पाहिला आपण योग म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणार जे जे काही साधन आहेत तर त्या साधनाला योग अशा प्रकारे म्हणतात. प्रमुखत्वाने विचार पाहिला तर 3 साधनांचा विचार केला जातो: कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि हे 3ही साधनं ज्या ठिकाणी घडतात असं महायोगपीठ म्हणजे पंढरी आहेत. किंवा तिसरा विचार आपण पाहिला होता की गीतेमध्ये 12व्या अध्यायात भगवान परमात्मा भगवत प्राप्तीची 4 साधनं त्यांनी विशेषत्व सांगतात की ज्यामध्ये माझ्या ठिकाणी मनबुद्धी ठेव पहिलं साधन सांगितलं. त्यानंतर दुसरं सांगितलं काय सांगितलं, मय्येव मन आदत स्वमय बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अथवृत्वम न संशय. आणि असं करू शकत आता अतचित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अर्थात पहिल्यांदा सांगितलं भगवान परमात्मा सांगतायत की माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव. हे शक्य नसेल तर मला मिळण्यासाठी माझ्या ठिकाणी येण्यासाठी अभ्यास कर. काय कर? अभ्यास कर. जर हेही शक्य नसेल तर काय कर? तिसरं साधन सांगताना परमात्मा सांगतायत की मदर्पण बुद्धीने कर्म कर, भगवत अर्पत बुद्धीने कर्म कर.
आणि हेही शक्य नसेल तर शेवट सांगतायत की काय कर, सर्व कर्माच्या फलाचा त्याग कर. हा जो फलत्याग आहे ना, परमात्मा म्हणतायत अर्जुना हा फलत्याग आवडे कीर असलग, परियोगा माझी योग धुरेचा हा जो फलत्याग आहे हा धुरेचा योग आहे, अर्थात महायोग आहेत. आणि ही सर्व साधनं पंढरपूर क्षेत्रामध्ये घडतात, म्हणून या पंढरपूर क्षेत्राला महायोगपीठ म्हणतात. याचाही विचार आपण केला होता. तर यापुढे विचार करत असताना योग याचा अर्थ होतो सामर्थ्य, शक्ती. आणि भगवान परमात्म्याने 10व्या अध्यायामध्ये शक्तीचा विचार करत असताना 7 शक्ती विशेषत्वान सांगितल्या होत्या. ऐक नाही, कीर्तीर श्रीर वाक्य नारीनाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. ह्याच्या 7ही विभूती ज्या आहेत या भगवान परमात्म्याच्या शक्ती आहेत, सामर्थ्य आहेत. या सामर्थ्याने युक्त असणारा भगवान परमात्मा ज्या ठिकाणी विराजमान आहेत ते आहेत महायोगपीठ. याचाही विचार आपण केला. किंवा त्यानंतर आणखी थोडासा पुढे विचार पाहिला होता, जीव आणि परमात्म्याचा संगम. जीव परमात्मा दोन्ही बैसोन्याक्यासनी जयाचे हृदय भुवने विराजती. जीव आणि परमात्म्याचा संगम हा योग आहेत. असा जो महात्मा हा योग आहेत. आणि असे अनेक महात्मे ज्या ठिकाणी राहतात ते पंढरपूर क्षेत्र म्हणजे महायोग. आणि अशा महायोगपीठाच्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात बघा की समाधीचं स्थान असणारं श्रीक्षेत्र पंढरपूर, त्यानंतर सर्व साधनं ज्या ठिकाणी घडतात असं पंढरपूर क्षेत्र, किंवा सर्व सामर्थ्याने युक्त असणारा भगवान परमात्मा ज्या ठिकाणी आहेत असं ते पंढरपूर. अनेक महात्मे ज्या ठिकाणी वास्तवाला येतात असं जे पंढरपूर क्षेत्र आहेत त्या पंढरपूर क्षेत्राला महायोगपीठ अशा प्रकारे आचार्य या ठिकाणी संबोधतायत. आपण महायोगपीठ या शब्दाचा विचार केला. महायोगपीठे या ठिकाणी पीठ जो शब्द आहे त्या ठिकाणी पीठे सप्तमीचे एकवचन आहे. ही जी सप्तमी विभक्ती असते, सप्तमी विभक्ती स्थान दर्शविण्यासाठी वापरली जाते. कोणत्या ठिकाणी आहे तर महायोगपीठे, महायोगपीठाच्या ठिकाणी किंवा महायोगपीठामध्ये, अर्थात पंढरपूर क्षेत्रामध्ये. हे पंढरपूर क्षेत्र आहे कुठं? एवढं सर्व ऐकल्यानंतर कदाचित असं वाटेल की एवढं असल्यानंतर हे पंढरपूर क्षेत्र आहे तरी कुठं? मग हे पंढरपूर क्षेत्र कुठं आहेत हे सांगण्यासाठी आचार्य पुढे सांगतायत की तटे भीमरथ्याहा महायोगपीठे, तटे भीमरथ्याहा. तटे भीमरथ्या ही विसर्गाचं लोप झालेलं आहे. तटे भीमरथ्या अर्थात भीमरथ्याहा तटे महायोगपीठे, भीमरथीच्या किनाऱ्यावर आणि महायोगपीठावर. आपल्या संतांनी अनेक ठिकाणी पंढरपूर क्षेत्राचा निर्देश करत असताना अशाच प्रकारे केलेला आहे. बघा सांगतायत ना, भीमातीरी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भीमातीरी एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुकासी 4 भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. अर्थात भीमातीरी एक नगर बसविले त्याचे नाव पंढरपूर. अर्थात भीमा नदीच्या किनाऱ्यावर, भीमा नदीच्या तीरावर एक गाव आहेत, एक नगर आहेत. त्या नगराचं नाव काय? पंढरपूर क्षेत्र आहे. किंवा जाऊनी भीमा तटी नाचो वाळवंटी पंढरीये. बरोबर आहे म्हणतात की जाऊनी भीमा तटी नाचो वाळवंटी पंढरी, अर्थात भीमा तीरी पंढरी आहेत. किंवा की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आनंद अद्वय नित्यनिरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजरे विठेवरी, पहा भीमा तीरी विठ्ठल रूप. भीमा तीरी, भीमा तीरावर ही पंढरपूर क्षेत्र आहे. किंवा पंढरी पुण्य ठाव निरे भिवरे तटी, निरा भिवरा तटावर हे पंढरपूर क्षेत्र आहेत. या पंढरपूर क्षेत्राचं वर्णन करत असताना संतांनी सांगितलं की ते भीमा नदीच्या किनाऱ्यावर आहेत.
आणि भीमा नदीचा विचार करत असताना काय आहे हो ही भीमा नदी, भीमा नदीचं महत्त्व काय आहे असेल. जगाच्या पाठीवर असे अनेक नद्या आहेत, तशी भीमा नदी असेल. मग हिचं महत्त्व, हिचं काय महत्त्व आहे, तिचं महात्म्य काय आहे याचा विचार करत असताना आपल्याला स्कंद पुराणाचा जर आधार घेतला तर स्कंद पुराणामध्ये भगवान शंकर नारदांना सांगतायत. भगवान शंकर नारदांना सांगत असताना सांगताय की हे नारदा, ही जी भीमा नदी आहे ना, ही भीमा नदी माझी आहे. भय मे नाम महाभाग भीमस्य मम कन्यका प्लावयन वारिणाम लोकम क्षेत्रमेतदुपागता. ही जी भीमा नदी आहे ना, भयमे नाम महाभाग, हे महाभाग भयमे नाम मम भीमस्य कन्यका. ही जी भीमा आहे ना, ही भीमा माझी भीमा, अर्थात मी भीम आहेत, भगवान शंकर अर्थात भीम, म्हणून या भीमाची कन्या म्हणून भीमा. जसं जनकाची मुलगी जानकी, तसं भीमाची मुलगी भीमा. ही भीमा नदी आहेत. आणि या भीमा नदीचं वर्णन करत असताना भगवान शंकर नारदांना सांगतायत की हे नारदा, त्रिपुरस्थ जे असुर होते, या त्रिपुरस्थ असुरांनी संपूर्ण प्रजेला त्रास दिलेला आहे. देवांनाही त्यांनी त्या ठिकाणी पराभूत केलेला आहे. त्या त्रिपुरस्थ दैत्याच्या भीतीनं संपूर्ण देव भगवान शंकरांना शरण जात आहेत. आणि भगवान शंकरांना शरण गेल्यानंतर भगवान शंकर त्या त्रिपुरस्थ दैत्यांना मारण्यासाठी आपले जे दिव्य अस्त्र आहेत ते दिव्य अस्त्र घेऊन शस्त्रानि वज्रकल्पानि गृहीतानि तथा नघ पुरत्रयम तदा वीक्ष सज्जम कृत्वा तद्धनुः. भगवान शंकर आपले वज्र अर्थात दिव्य अशा प्रकारचे अस्त्र घेऊन त्या त्रिपुरस्थ दैत्याला मारण्यासाठी निघाले. भगवान शंकरांनी शरसंधान केलेलं आहे आणि या शरसंधानाच्या वेगात भगवान शंकरांनी त्या ठिकाणी घाम आलेला आहे. भगवान शंकराचा जो घाम आहे, युद्ध प्रसंगी आलेला भगवान शंकराचा जो घाम आहे, हा घाम नदीवर जमिनीवर प्रवाहित झाला. आणि हा भगवान परमात्म्याचा जो स्वेद आहे, जो घाम आहे, तो घाम म्हणजेच भीमा नदी आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो बघा, भगवान शंकर म्हणतात की भय मे नाम महाभाग भीमस्य मम कन्यका प्लावयन वारिणाम लोकम क्षेत्रमेतदुपागता. अर्थात ही जी भीमा नदी आहेत ही भगवान शंकराच्या स्वेदापासून घामापासून निर्माण झालेली आहेत. आणि असं असल्यामुळे ते अत्यंत पवित्र पावन अशा प्रकारचे आहेत. हा संदर्भ सांगत असताना नामदेवराय आपल्या गात्यामध्ये म्हणतायत की जेने पिळिले तिन्ही लोका त्यांसी वदावया पाऊलो देखा ओढी काढूनी त्र्यंबका श्रीहरी सका स्मरिला घात करुनी त्रिपुरारा वदियेले तिन्ही आसुरा तेची तीर्थ भिवरा सचराचरा तारक. की भगवान शंकराच्या त्रिपुरासुरांना मारते वेळेला जो घाम प्रवाहित झाला, ते घाम तेची तीर्थ भिवरा सचराचरा तारक. तेच तीर्थ म्हणजे भिवरा अर्थात भीमा नदी आहे. या भीमा नदीबद्दल बोलत असताना भगवान शंकर स्कंद पुराणामध्ये नारदांना सांगतायत अहम ब्रह्माच विष्णुश्च त्रय एते सुरेश्वराः सय्यपाद प्रसूतानां नदीनाम अभिमानिनः विष्णुः कृष्णां तथा ब्रह्मा गौतमीं पापनाशिनीं अहम भैमीं पुण्यजला मदितिष्ठा महे वयम. अर्थात या सह्याद्रीच्या किनाऱ्यापासून अनेक नद्या, सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून किंवा सह्याद्री पर्वतातून अनेक नद्या उगम पावतात. त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या 3 नद्या आहेत त्या आहेत कृष्णा, गोदावरी आणि भीमा. कृष्णा, गोदावरी आणि भीमा. तर या ठिकाणी भगवान शंकर सांगतायत की आम्ही 3 जण आहोत. अहम ब्रह्मा च विष्णू, मी ब्रह्मा आणि विष्णू. त्रय एते सुरेश्वरा.
आम्ही 3 सुरेश्वर आहोत, देवादिदेव आहोत, सर्व देवांमध्ये मुख्य आहोत. आणि आम्ही तिघजण सह्यपाद प्रसूतानाम नदीनाम अभिमानिनः, सह्याद्रीच्या किनाऱ्यापासून ज्या नद्या प्रवाहित होतात त्यांचे आम्ही अभिमानी आहोत. त्यामध्ये कोण कोणाचा अभिमानी आहेत? विष्णू कृष्णाम तथा ब्रह्मा गौतमीं पापनाशिनीं. भगवान विष्णू ही कृष्णा नदीचे अभिमानी आहेत. भगवान ब्रह्मदेव हे गौतमी नदीचे अभिमानी आहेत. आणि अहम भयमीं पुण्यजलाम अधितिष्ठा महे वयम, आणि मी अर्थात भगवान शंकर या ठिकाणी भीमा नदीचा अभिमान धारण करतो. त्यामध्ये विशेषत्वानं सांगत असताना भगवान शिवजी सांगतायत, नारदाला सांगत असताना सांगतायत, विष्णो क्षेत्रम यथा विष्णो क्षेत्रम यदा भयमी गता सा वैष्णवी स्मृता, अन्यत्रैव मम क्षेत्रम तत्पूर्वम ब्रह्मणस्तथा. अर्थात या भीमा नदीची विशेषता ही आहे की कृष्णा नदी आहेत, कृष्णा नदीचे अभिमानी भगवान विष्णूच आहेत. गोदावरी आहेत, गोदावरीचे अभिमानी भगवान ब्रह्मदेव आहेत. परंतु ही जी भीमा नदी आहेत, या भीमा नदीच्या अभिमानी मात्र 3ही प्रकारचे देव आहेत. अर्थात 3ही देव आहेत. भगवान शंकर असतील, भगवान ब्रह्मदेव असतील, भगवान विष्णू असतील, हे 3ही देव या भीमा नदीचे अभिमानी आहेत. ते सांगत असताना भगवान शंकर सांगतात की भीमा नदी ज्यावेळी विष्णू क्षेत्रात जाते तेव्हा ती विष्णूची अर्थात विष्णू तिचा अभिमान धारण करतायत. विष्णू क्षेत्रम यदा भयमी गता सा वैष्णवी स्मृता. विष्णूच्या क्षेत्राला ज्या ज्या वेळेला ही भीमा नदी जाईल तिला वैष्णवी स्मृता अर्थात विष्णूची समजली जाते. अन्यत्र एव मम क्षेत्रम, इतर ठिकाणी माझं क्षेत्र आहे. तत्पूर्वम ब्रह्मणस्तथा, आणि त्या अगोदर अर्थात विष्णू स्थानाला जाण्या अगोदर तिचा अभिमान भगवान ब्रह्मदेव धारण करतात. विष्णू क्षेत्राला जाण्या अगोदर तिचा अभिमान ब्रह्मदेव धारण करतात. विष्णू क्षेत्राला गेल्यानंतर ती विष्णूची आहेत. आणि त्यानंतर राहिलेल्या क्षेत्रामध्ये तिच्या अभिमानी भगवान शंकर आहेत. भीमा नदी एक महानदी आहे. महानदीचं विश्लेषण करत असताना, महानदीचं लक्षण सांगत असताना श्रीमद भागवत महापुराण सांगतं की ज्या ज्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्यांना महानदी असं म्हणतात. भीमरथी अर्थात भीमा ही या ठिकाणी महारथी आहे, महानदी आहेत. आणि अशा असणाऱ्या भीमरथ्या तटे किंवा तटे भीमरथ्या, अशा भीमरथीच्या किनाऱ्यावर या भीमा नदीच्या किनाऱ्यावर तटावर महायोगपीठ आहेत. महायोगपीठ आहे. थोडंसं या तटे भीमरथ्या या भीमरथीलाच वेगवेगळे भीवरा, चंद्रभागा अशी वेगवेगळी नावं आहेत. हे चंद्रभागा नाव का पडलं? त्या चंद्रभागा नावाबद्दल अनेक कहाण्या त्या ठिकाणी आहेत. पद्मपुराणाचा विचार जर पाहिला तर पद्मपुराण सांगतं हे चंद्र ज्यावेळी गुरुकुलात होते, गुरुकुलात असताना चंद्राला गुरुपत्नी गमनाचा दोष घडला. आणि चंद्राकडून ज्यावेळी गुरुपत्नी गमनाचा दोष घडला त्या दोष निवृत्तीसाठी चंद्र या पंढरपूर क्षेत्रात येत आहेत. आणि चंद्राने पंढरपूर क्षेत्रात येऊन भीमा नदीचं स्नान केलं. आणि भीमा नदीचं स्नान केल्यानंतर चंद्राचा जो गुरुवांगनागम अर्थात गुरुपत्नी गमनाचा जो दोष होता तो दोष निवृत्त झालं. म्हणून करता या भीमा नदीला या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी चंद्रभागा अशा प्रकारचं नाव किंवा नामाविधान त्या ठिकाणी प्राप्त झालं. पहिलं कारण सांगितलं. किंवा दुसरा एक पद्मपुराणामध्ये असा एक संदर्भ सांगितला जातो की पूर्वी यज्ञामध्ये सर्व देवांना हविर्भाग प्राप्त होत असायचा, परंतु चंद्राला त्यावेळेला हविर्भाग प्राप्त होत नसत. मग चंद्राने सुद्धा प्रजापतीला अर्थात भगवान ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा सर्व देवांना जर यज्ञातील हविर्भाग प्राप्त होतो तर तो हविर्भाग मलाही प्राप्त व्हावा. आणि चंद्राला हविर्भाग प्राप्त व्हावा
म्हणून त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं की तू या भीमा नदीच्या तीरावर जाऊन भीमा नदीचं स्नान करून त्या ठिकाणी अनुष्ठान कर आणि त्या अनुष्ठानाच्या साफल्यानंतर तुला यज्ञामधील हविर्भाग प्राप्त होईल. त्याप्रमाणे चंद्र भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन त्या ठिकाणी स्नान करून आपला जो हविर्भाग आहे तो हविर्भाग प्राप्त करतो. चंद्रभागम आवापह इथे चंद्रभाग अर्थात चंद्राला आपला जो भाग आहे हविर्भाग आहे तो हविर्भाग प्राप्त करून देणारी जी आहेत ती चंद्रभागा. किंवा तिसरे कारण सांगितलं जातं की या ठिकाणी जी भीमा नदी आहे ती चंद्राच्या आकाराची आहे. पंढरपूर क्षेत्रा ठिकाणी असणारी जी भीमा नदी आहे ही चंद्र आकाराची आहेत आणि चंद्राच्या आकाराची असल्यामुळं गेलं या ठिकाणी चंद्रभागा अशा प्रकारचं नाव आहे. अशा प्रकारे दिव्य असणारी चंद्रभागा नदी. या चंद्रभागेचं महात्म्य सांगत असताना जर पाहिलं तर अनेक प्रकारांनी संतांनी वर्णन केलेलं आहे. संत सांगत असताना सांगतायत की श्रीमंत श्री नाथबाबा चंद्रभागेचं महात्म्य सांगत असताना सांगतायत की शिरसिंधू समभिवराती वाहे स्नान करता जाय महापाप. शिरसिंधू प्रमाण जसं विश्व ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करत असताना सांगतायत की का तीर्थे जी त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृतरस्वादिनी रसकळ. जगातील सर्व तीर्थांचं स्नान प्राप्त व्हावंसं वाटत असेल जर आपण समुद्राचं स्नान केलं का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी. समुद्रात स्नान केले असताना सर्व तीर्थांचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. अगदी तद्वत या भीमा नदीचं स्नान केलं तर या ठिकाणी सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. नाथबाबांची पुढे म्हणतात स्नान करिता भिवरेसी तर ती पातकी अपैसी. या भिवरा नदीचं स्नान केलं तर पातकी जे आहेत या ठिकाणी उद्धरून जात आहे. किंवा या ठिकाणी आणखीन पुढे वर्णन करत असताना श्रीमंत श्री नाथबाबा वर्णन करतायत भागीरथी आणि भीमरथी वदता समान तत्वता कली माझी. प्रातकाळी नामस्मरण जो गाय तीर्थे नाही पुण्य जोडे. वाचे वदता नाम घडता एक स्नान पुनरपी आगमन मृत्युलोके. एका जनार्दनी भीमरथी वदता प्रयागे समता सरी न पवे. अर्थात जसं भागीरथी जी गंगा आहेत जिचं महात्म्य जसं आहेत त्याचप्रमाणे ही भीमरथी जी गंगा आहेत अर्थात भीमा नदी आहेत या दोन्हीचं महात्म्य समान तत्वता कली माझी. या दोन्ही तत्वता अर्थात दोन्ही दृष्टीने जर पाहिलं तर समान अशा प्रकारचं महात्म्य आहे. अशा प्रकारे श्रीमंत नाथबाबा या भीमरथीचं वर्णन करता असे तटे भीमरथ्याः आणि त्या भीमरथीच्या किनाऱ्यावर किंवा नामदेव राय या भीमरथीचं वर्णन करता असं म्हणतात की प्रतिदिनी मध्यान्नी सकळ तीर्थे ती स्थानी भिवरेष्णू स्नात होती विठ्ठल चरणी लागती. की दुपारच्या वेळेला ही संपूर्ण तीर्थ चंद्रभागेमध्ये या ठिकाणी पुंडलिक रायाजवळ येतात त्या ठिकाणी स्नान करतात. तीर्थांना सुद्धा पावित्र्य प्राप्त करून देणारी जी नदी आहे जी तीर्थ आहेत ती आहे भीमरथी. आणि त्या भीमरथ्याः तटे भीमरथ्याः हे षष्टीचं या ठिकाणी एक वचन आहेत. नद्याः तसं भीमरथ्याः त्या भीमरथीच्या किनाऱ्यावर. किंवा आणखीन या भीमरथीचं वर्णन करत असताना आणखी पुढं जर थोडं विचार केला तर नाथबाबा या ठिकाणी भीमरथी वर्णन करत सांगतायत की पाहता भीमा दृष्टी पाहता भीमा तीर स्वर्गी वासतया निरंतर ऐसा तेथीचा महिमा अनेक नाही तुझी उपमा. दक्षिण द्वारका पंढरी वसे भिवरेच्या तीरे जेथे वसे वैकुंठ देवो एका जनार्दनी गेला भिवो. अशा प्रकारे नाथबाबा या चंद्रभागेचं महात्म्य वर्णन करतात. आतापर्यंत आपण हा काही लौकिक दृष्टीनं भीमरथी म्हणजे काय भीमरथीचा किनाऱ्याचं वर्णन केलेलं आहे. आता एक थोडंसं अंतर्मुक्तेनं जर पाहत असेल
विष्णुमाऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये रूपकासाठी ज्ञानोबांनी काही निवृत्ती तट, विवेक तीर्थ तट, प्रयाग वृत्ती गंगा तट, प्राप्तीचे पैल तीर, द्वैताचे पैल तीर, आकाराचे पैल तीर असे काही शब्द ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये विशेषत्वाने सापडतात आपल्याला. त्या दृष्टीने आपल्याला या भीमतटे भीमरथ्या तटे या तटाचा आणि ज्ञानोबांनी वर्णन केले जे निवृत्ती तट असेल, विवेक तीर्थ तट असेल, प्रत्यगावृत्ती गंगा तट असेल, यांचा काही संबंध जोडता येतो का याचा आपण विचार करणार आहोत. बघा, विष्णुमाऊली ज्ञानोबा आहे 7व्या अध्यायातलं वर्णन माया नदीचं वर्णन करत असताना, माया नदीचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात, जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. अर्थात ज्यांना सद्गुरू रूपी चांगला अशा प्रकारचा तारू या ठिकाणी नावाडी मिळालेला आहेत. जे काया वाचा आणि मनानं सद्गुरूंना शरण गेलेले आहेत. गेल्यानंतर ज्यांनी अहमभावाचे ओझे सांडूनी, विकल्पाची झुळका चुकावुनी, अनुरागाचा निवृत्ता होऊनी पाणी ढाळ, ज्यांनी अहमभावरूपी ओझं दूर फेकून दिलेलं आहेत, मीपणाचं ओझं दूर टाकून दिलेलं आहेत, विकल्पाच्या ज्या झुळका आहेत त्या त्यांनी, वाऱ्याच्या लहरी आहेत त्या त्यांनी चुकावलेल्या आहेत, दूर आलेल्या आहेत, आणि आपल्या श्रीगुरूंच्या ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारचा अनुराग ठेवून श्रीगुरूच्या प्रेमाच्या त्या पाण्याचा उतार उपस्थितीने होऊन, जया ऐक्याच्या उतारा बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैलतीरा झिपावले जे. आणि अशा अवस्थेत येऊन ज्यांनी जीव ब्रह्मैक्य रूपी पाय उतार्यांना तारून नेणारा ज्ञानासारखा मित्र त्यांना प्राप्त झाला आहे. ऐक्याच्या उतारा बोधाचा तारा नाम मित्र त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहेत. आणि मग निवृत्ती धर्माच्या पलीकडच्या तीराला जाण्यासाठी प्रवृत्त झालेली, मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले जे, ते उपरतीच्या वावी सेलत, सोहमभावाचे नि धावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. अशाने उपरती नाम विषयांचा त्याग, संपूर्ण विषयांचा त्याग करून जे निवृत्ती तटाला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानोबा त्या ठिकाणी माया नदीचं वर्णन करत असताना माया नदीतून तरुण जे निवृत्ती तटाला येतात, अगदी तशाच प्रकारचं वर्णन आपल्याला या भीमरथीच्या तटावर येणाऱ्यांबद्दल सुद्धा पाहायला मिळतं. नामदेवराय वर्णन करत असताना म्हणतायत, आम्ही स्वर्ग सुख मानू जैसा ओ, देखो निपंड सुख पंढरीचे, न लगे वैकुंठ न वांचू कैलास, सर्वस्वी आस देवा पायी, न लगे संतती आणि धनमान, एक असे ध्यान विठोबाचे. या ठिकाणी पंढरपूर क्षेत्राचे निवासी आहेत, पंढरपूर क्षेत्रामध्ये रहिवासी आहेत, या पंढरपूर क्षेत्राची वारी करणारे आहेत, या महायोग पीठाला येणारे आहेत, ते या ठिकाणी स्वर्ग सुख या सर्वांना ओक मानतायत. वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहेत. विवेक वैराग्याने संपन्न असल्यामुळे पुंडलिकरायासारखे जे महात्मे आहेत त्यांचं वर्णन करत असताना नामदेवराय म्हणतात, रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास, सांडलेली आस त्यांची जीवे. रिद्धी असेल, सिद्धी असेल, मोक्ष असेल, संपत्ती असेल, विलास असेल, या सर्वांची आस या पंढरपूर क्षेत्रात येणाऱ्यांनी मनापासून सोडलेली आहेत. अर्थात हे प्रवृत्ती तटावर येणारे नसून निवृत्ती तटावर येत आहेत. किंवा जसं ज्ञानोबांनी आपल्याला 18व्या अध्यायाचा जर विचार केला तर माऊली त्या ठिकाणी म्हणतात, गुरु दाविलिया वाटा येवो निविवेक तीर्थ तटा, धुवोन या मळकटा बुद्धीचा तेने. गुरुनी दाखवलेल्या वाटेने येऊन विवेकरूपी तीर्थावर बुद्धीचा जो मळ आहे तो मळ धुतलेला आहे. अगदी पंढरपूर क्षेत्रात वर्णन करत असताना निळोबरायांचं वर्णन बघा, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ,
त्यांनी फेडिला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. अर्थात या पंढरपूर क्षेत्रामध्ये अनेक संत सज्जन भेटतात आणि हे जी संत सज्जन आहेत हे आपल्या विवेकानं साधकांचा बुद्धीरूवर असणारा जो मळ आहे तो मळ दूर करतात. कारण संत तेत विवेका असणे कीचे. आणि म्हणून करता या भीमरतीच्या किनाऱ्यावर अनेक संत असतात आणि अनेक संत असतात म्हणजेच अनेक संत असतात. संत तेत विवेका असणे कीजे. आणि या पंढरपूर क्षेत्रात अनेक संत आहेत आणि ज्या ठिकाणी संत असतात त्या ठिकाणी विवेक असतो. आणि म्हणून या भीमरथीलाच ज्ञानोबरायांनी विवेक तीर्थ तटा असं म्हणलं असावं. या ठिकाणी विवेकाच्या दृष्टीने वर्णन झालं. किंवा आणखीन जर विचार केला तर ज्ञानोबा आणखीन प्रत्येका वृत्ती गंगेचा किनार असं म्हणतात. बघा, मग प्रत्येका वृत्ती चोखटे लाविली गंगेची नितटे, ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे. अर्थात अंतर्मुख होऊन विसर विषयांचा त्याग करतात. त्याप्रमाणे संत साधक जे आहेत, ज्यावेळी पंढरपूरची वारी असेल त्यावेळी सर्व विषयांचा त्याग करून भगवान पंढरीश परमात्म्याच्या भेटीला अंतर्मुख होऊन जातात. म्हणून या ठिकाणी प्रत्येकावृत्ती रूपी गंगेचा किनार अर्थात भीमरथ्या तटे किंवा मौली 7व्या अध्यायात ज्ञानाची जी ज्ञान आहेत अस्तीच्या महापुरी रगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतरी पाहिला निघे. ज्ञानरूपी इच्छेनं, ज्ञानाच्या इच्छेनं अनेक साधक, कोट्यावधी साधक ज्ञानप्राप्तीसाठी निघतात. परंतु प्राप्तीच्या पैलतीराला मात्र क्वचितच कोणतरी जातात. आणि जे प्राप्तीचं पहिलं तीर आहे ना, ते प्राप्तीचं पहिलं तीर म्हणजेच भीमरथीचा किनारा आहे. तटे भीमरथ्याः, तेच या ठिकाणी भीमरथीचा किनारा असावा. किंवा आणखी ज्ञानोबरायांनी या ठिकाणी द्वैताचं पहिलं तीर म्हटलेलं आहे. द्वैताचं पहिलं तीर जे आकाराचे पैल तीर, नादाची पैल मेर, तुरेचे माझ घर परब्रह्म. आपण महायोगपीठ या शब्दाचा विचार करत असताना पाहिलं होतं की योग म्हणजे सामर्थ्य आणि सामर्थ्याने युक्त असणारा जो भगवान परमात्मा हा महायोग हा ज्या किनाऱ्यावर आहेत ते आकाराचं पहिलं तीर आहे. त्यालाच भीमरथ्य हा तटे. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी असणारा जो भगवान, भीमा तीराच्या ठिकाणी राहणारा जो भगवान आहेत हा साक्षात परब्रह्म आहेत. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पण पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले, चरणी वाहे भीमा उद्धरित जगा. अशा प्रकारे या ठिकाणी असणार भगवान परमात्मा आहेत. हे जणू काही काय आहेत, भीमरथीचं तट आहेत, किनारा आहेत. बघा, आज आपण विचार करत असताना असा विचार केलेला एकंदरीत की महायोगपीठ म्हणजे पंढरी क्षेत्र. हे पंढरपूर क्षेत्र कुठं आहे तर भीमरथ्या हा तटे, भीमरथीच्या किनाऱ्यावर आहेत, भीमरथीच्या तटावर आहेत. ही भीमरथी कोण? ही भीमरथी म्हणजे स्कंद पुराणाच्या द्वारे आपण तिचा विचार करत असताना पाहिलं की भगवान शंकरापासून निर्माण झालेली, भगवान शंकराच्या घामापासून निर्माण झालेली जी नदी आहेत, अर्थात भीमाची कन्या म्हणून तिला भीमा अशा प्रकारचं नामाभिधान संतांनी, पुराणाने, शास्त्रांनी दिलेलं आहे. याच भीमरथीला चंद्रभागा इत्यादी पण नामं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. या थोडं आध्यात्मिक अर्थ पाहत असताना तटे भीमरथ्या हा तटे याचा विचार करत असता आपण पाहिलं की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्ती तट, विवेक तीर्थ तट, प्रत्यगावृत्ती तट, प्राप्तीचं पहिलं तीर, आकाराचे पहिलं तीर अशा प्रकारचे जे काही रूपकासाठी वर्णन केलेलं आहेत तोही संदर्भ आपण या ठिकाणी जोडतो का याचा काहीसा प्रयत्न केला तर भगवान परमात्मा अर्थात निवृत्ती भीमरथीला अर्थात या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी येणारे प्रवृत्ती धर्माचा त्याग करून जणू निवृत्तीच्या तटावर आलेले आहेत. या ठिकाणी अनेक संत महात्मे असल्यामुळं, जणू काही या ठिकाणी संत तेथे विवेक असल्यामुळं हे भीमरथीचं किनारा, भीमरथीचं तट
म्हणजेच विवेक तीर्थतट आहेत. ज्ञान प्राप्त करून देण्याचे एकमेव साधन असल्यामुळे हे प्राप्तीचं पहिलं तीर आहेत. किंवा या ठिकाणी साक्षात परब्रह्म स्वरूप असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी असल्यामुळं हे आकाराचं पहिलं तीर आहेत. आणि या पहिलं तीरालाच श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराजांनी तटे भीमरथ्या असं म्हटलेलं आहे. भीमरथीच्या किनाऱ्यावर. अशा प्रकारचे विचार आपण या ठिकाणी आज केलेला आहेत. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, ज्या श्री गुरूंच्या चरण प्रसादाने काहीसं चिंतन करण्याचा योग आला, त्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. यानंतर वरम पुंडरीकाय दातुमुनींद्रैही वगैरे याच्या पदांचा विचार पुढच्या भागात पाहूया.